गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टडी स्किल अँड मेमरी वर्कशॉपच्या या 4th पार्टमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. पहिल्या भागात आपण प्रॉब्लेम डिस्कस केले होते. स्टुडंटचे प्रॉब्लेम आणि पेरेंट्सचे प्रॉब्लेम आपण डिस्कस केले होते. सेकंड व्हिडिओमध्ये मेंटल मॅथ्सचे काही टेक्निक शिकलो होतो आणि हे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी मेंटल मॅथ किंवा स्पीड मॅथ कसं उपयोगी ठरू शकतं हे आपण सेकंड व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. थर्ड व्हिडिओमध्ये आपण स्टडी स्किल्स बघितले होते, म्हणजे अभ्यास कसा करायचा, अभ्यासाच्या नेमक्या पद्धती कोणत्या आहेत आणि त्याचा उपयोग तुम्हाला हायर रँक मिळवण्यासाठी किंवा तुमच्या अभ्यासाचे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी कसा होऊ शकतो हे आपण थर्ड व्हिडिओमध्ये बघितलं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेमरी टेक्निक्सविषयी बोलणार आहोत की हे मेमरी टेक्निक्स वापरून तुम्ही अभ्यास कसा लक्षात ठेवू शकता हे आपण यामध्ये शिकणार आहोत. तर सुरुवात करूया. मेमरी टेक्निक्स. मेमरी म्हणजे स्मरणशक्ती आणि टेक्निक्स म्हणजे तंत्र. तर स्मरणशक्तीचे तंत्र हे काय असतात आणि कसे वापरायचे ते आपण आज बघूया. तर यात सुरुवातीला पहिला भाग येतो तो म्हणजे लर्नॉलॉजी. लर्नॉलॉजी हे शास्त्र नुकतंच विकसित झालेलं आहे गेल्या काही वर्षांमध्ये. तर याचा उपयोग लर्न करण्यासाठी म्हणजे समजून घेण्यासाठी केला जातो आणि जी गोष्ट आपल्याला एकदा समजली ती गोष्ट दीर्घकाळ लक्षात ठेवू शकतो. तर या लर्नॉलॉजीचे 4 महत्त्वाचे पार्ट्स आहेत. पहिलं म्हणजे व्हिज्युअलायझेशन, म्हणजे बघता आलं पाहिजे, आपल्याला व्हिज्युअलाइज करता आलं पाहिजे, इमॅजिन करता आलं पाहिजे. क्रिएटिव्हिटी. क्रिएटिव्हिटी म्हणजे आपली कल्पनाशक्ती. तिसरा पार्ट म्हणजे कॉम्प्रेहेन्शन. कॉम्प्रेहेन्शन म्हणजे समजून घेण्याची कला. आपण जे काही शिकलो ते समजून घ्यायचं. आणि शिक्षक सांगतात की समजून घेऊन अभ्यास करा. आता समजून घ्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं हे मात्र कोणी सांगत नाही. तर आपण या कॉम्प्रेहेन्शन पार्टमध्ये समजून कसं घ्यायचं हे शिकणार आहोत. त्याच्या प्रत्येक स्टेप्स तुम्हाला माहिती होतील. आणि शेवटचा पार्ट म्हणजे रिमेंबरिंग. जे काही लर्न केलं, समजून घेतलं ते कायमस्वरूपी लक्षात कसं ठेवायचं ते आपण या रिमेंबरिंगमध्ये शिकणार आहोत. तर हे टेक्निक शिकल्यानंतर तुम्हाला अभ्यास करणं आणि तो लक्षात ठेवणं ही गोष्ट एकदम सोपी होऊन जाईल. तर एक उदाहरण बघूया आपण की मी काही संख्या देतो तुम्हाला, त्या लक्षात ठेवायच्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या 4 संख्या आहेत. तर ही संख्या तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता. 2-4 वेळा रिपीट केली म्हटले तरी ही संख्या तुमच्या लक्षात राहील. थोड्याफार प्रयत्नाने ही पण संख्या लक्षात राहू शकते. पण ही 16 अंकी संख्या आहे, ही 15 अंकी संख्या आहे. या संख्या लक्षात ठेवण्यासाठी फार प्रयत्न करावे लागतील आणि एवढं करूनही किती दिवस लक्षात राहील हे मात्र सांगता येत नाही. पण तुम्ही लर्नॉलॉजीचे सिंपल टेक्निक्स वापरून जर का ही माहिती लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला, या संख्या लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला तर इझिली आणि कित्येक
दिवस, महिने, वर्ष तुम्ही ही माहिती लक्षात ठेवू शकता. सुरुवात करूया. 9275 ही संख्या लक्षात ठेवायला कुठलंही टेक्निक वापरायची गरज नाही. 9275 हे इझिली 4 अंकी संख्या असल्यामुळे ती इझिली तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता 241972 ही संख्या लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला काय करायचं, व्हिज्युअलायझेशन करायचं. व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय की तुमची कल्पनाशक्ती वापरून बघायची की याच्यात काय ओळखीचं सापडतं. समजा मी ही तारीख कन्सिडर केली, 1972 आलं इथं आणि 2004 आलं, तर हे 2 वर्ष आहेत. एखाद्याचा जन्म 1972ला झाला आणि मृत्यू 2004ला झाला, तर ही पुण्यतिथी आणि जयंती अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. किंवा एखाद्याची बर्थ डेट म्हणून की 20 म्हणजे 20 तारीख, 04 म्हणजे एप्रिल महिना आणि 1972. तर एखाद्याची बर्थ डेट जर तुम्ही कन्सिडर केली की अमुक मित्राची बर्थ डेट ही आहे 20 एप्रिल 1972, तर हे एकदा तुमच्या लक्षात आलं की ही संख्या तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता. त्यानंतर आता ही संख्या बरीच मोठी आहे. मग यात तुम्हाला तुमची कल्पनाशक्ती लावून यात काहीतरी असं शोधायचं आहे की ज्याने तुम्ही हे आकडे एकमेकांशी जोडू शकता. तर इथं जर तुम्ही तारीखच कन्सिडर केली सपोज यासारखी, तर 26/01/1950 म्हणजे 26 जानेवारी 1950 हा आपला प्रजासत्ताक दिन आहे भारताचा. आणि 15/08/1947 15 ऑगस्ट 1947 हा आपला स्वातंत्र्य दिन आहे. तर प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाच्या तारखा जर तुम्ही लिहिल्या तर ही संख्या ॲटोमॅटिक तुम्ही माहिती असल्यासारखी, पाठ असल्यासारखी लगेच लिहू शकता. एकही आकडा तुमचा चुकणार नाही. आलं लक्षात? आणखी एक उदाहरण घ्या की ही 15 अंकी संख्या आहे. हिच्यात तुम्हाला तुमची क्रिएटिव्हिटी लावून, तुमची इमॅजिनेशन पॉवर लावून काय याच्यात नेमकं निघतं हे शोधून काढायचं आहे. तर आपण यात 2 अंक वेगळे केले, 81, 64, 49, 36, 25, 16, 94 किंवा 941. यात तुमच्या एक लक्षात येईल की 81 हा नंबर स्क्वेअर नंबर आहे, म्हणजे वर्ग संख्या आहे. कशाचा वर्ग आहे? 9चा. त्यानंतर 64 हा कशाचा वर्ग आहे? 8चा. 8 8 जार 64. हा 7चा, 6चा. 25 म्हणजे 5चा स्क्वेअर, 4चा स्क्वेअर, 3चा स्क्वेअर, 2चा स्क्वेअर आणि 1चा स्क्वेअर. तर या संख्येमध्ये 9 to 1चे स्क्वेअर लिहिलेले आहेत. 9चा स्क्वेअर, 8चा स्क्वेअर, 7चा स्क्वेअर, 6चा स्क्वेअर, 5चा स्क्वेअर, 4चा, 3चा, 2चा, 1चा. म्हणजे 1 पासून 9चे स्क्वेअर्स उलट्या क्रमाने लिहिलेले आहेत. हे जर तुमच्या लक्षात आलं तर ही संख्या तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता. पण आता काही विद्यार्थी म्हणतील किंवा पालक म्हणतील की हे ठीक आहे, याच्यात हे कोइन्सिडन्स झाला की अशा संख्या आल्या नेमक्या. पण प्रत्येक वेळी असं असेलच असं नाही. बरोबर आहे की प्रत्येक वेळी असा कोइन्सिडन्स येईलच असं सांगता येत नाही. पण मग ह्या लर्नॉलॉजीच्या टेक्निक्सने आपण कुठलीही संख्या, अगदी ज्याचा एकमेकाशी काही संबंध नाही अशाही संख्या, आणि त्या पण 15-16 अंकापर्यंत नाही, 40 अंकापर्यंत, 60 अंकापर्यंत, 100 अंकापर्यंत पण तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता. तर तेच आपल्याला हे मेमरी टेक्निक्समध्ये शिकायचं आहे. आता ह्या मेमरी टेक्निक्समध्ये फक्त संख्याच लक्षात ठेवता येतात का? नाही. तर यात तुम्ही एखादं चित्र लक्षात ठेवू शकता, एखादी घटना लक्षात ठेवू शकता, इवन एखादी फिगर, बायोलॉजीची फिगर आहे, जॉमेट्रीमधली फिगर आहे, ती पण तुम्हाला लक्षात ठेवता येऊ शकते. आता ह्या लर्नॉलॉजीचा महत्त्वाचा फायदा म्हणजे काय की तुम्ही तुमच्या स्वतःच्या नोट्स स्वतः काढू शकता. आता विद्यार्थ्यांना एक सवय लागलेली आहे की नोट्स शिक्षकांनी दिलेल्या असल्या पाहिजेत किंवा मग एकतर रेडीमेड असल्या पाहिजेत. नोट्स तयार करण्याची तरजी विद्यार्थी घेत नाही किंवा त्यांना कोणी शिकवलेलंही नसतं. पण जर तुम्ही स्वतःच्या नोट्स स्वतः तयार केल्या
तर त्याचे फायदे खूप आहेत. एकतर तुम्हाला समजून घ्यायला मदत होते, म्हणजे कॉम्प्रेन्शन इम्प्रूव्ह होतं. तर नोट्स तयार करता करताच सगळ्या तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतात. दुसरी गोष्ट, तुम्ही त्या नोट्स वाचल्या तरी तुमचं रिव्हिजन ॲटोमॅटिक होतं, म्हणजे रिव्हिजनसाठीचा वेळ जो आहे तो कमी होतो तुमचा. वारंवार अभ्यास करायची गरज नाही पडत, पाठांतर करायची गरज पडत नाही आणि रिमेंबरिंग ॲटोमॅटिकली होतं. विद्यार्थी मित्रांनो, आता मी ह्या संख्या पुसून टाकल्या आहेत. आता तुम्ही या संख्या इझिली लिहून दाखवू शकाल. तर सांगा, पहिली संख्या काय होती? 9275. ही सिंपल होती. त्यानंतर दुसरी संख्या 20041971, म्हणजे 20/4/1971. तिसरी संख्या प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन, म्हणजे 26/01/1950. त्यानंतर 15081947. ही संख्या तुम्ही इझिली लिहून काढू शकता. चौथी संख्या 9चा वर्ग सुरुवातीला 81, त्यानंतर 64, 8चा वर्ग, त्यानंतर 7चा वर्ग 49, 6चा वर्ग 36, 5चा वर्ग 25, 4चा वर्ग 16, 3चा वर्ग 9, 2चा वर्ग 4 आणि 1चा वर्ग 1. तर या क्रमाने जर तुम्ही लिहिलं तर ती संख्या समोर दिसेल. तर असे हे टेक्निक्स आहेत. आता परीक्षेत एक मोठा पार्ट असतो की दीर्घोत्तरी प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवायचे असतील किंवा अनेक मुद्दे असतील ते लक्षात ठेवायचे असतील, अनेक शब्द लक्षात ठेवायचे असतील, तर ते सुद्धा हे व्हिज्युअलायझेशन, क्रिएटिव्हिटी आणि कॉम्प्रेन्शन टेक्निक्स वापरून तुम्ही इझिली रिमेंबर करू शकता. तर हे शब्द किंवा मुद्दे कसे लक्षात ठेवायचे ते आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप लर्निंग, टेक केअर अँड गुड बाय.